दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उत्तमदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. गोकुळदूत संघाच्या कारभारावरून सध्या जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून चंदगडचे भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळदूत संघावर तसेच संबंधित मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका सुरू केली आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये कोल्हापूरचे भाजप खासदार धनंजय महाडिक आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर न केल्याने दूध उत्पादक सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळदूत संघाच्या आर्थिक व्यवहारांवर, निर्णय प्रक्रियेवर तसेच प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून संघाच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार धनंजय महाडिक आणि गोकुळदूत संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असताना महाडिक यांचे मौन नेमके कोणत्या कारणासाठी आहे असा सवाल दूध उत्पादक सभासदांकडून उपस्थित केला जात आहे. आमच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे आवश्यक असताना खासदार शांत का आहेत असा थेट प्रश्न अनेक सभासद विचारत आहेत. गोकुळदूत संघ हा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार असल्याने या प्रकरणात राजकीय नेत्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणीही पुढे येत आहे. एकीकडे आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना दुसरीकडे खासदार महाडिक आणि शौमिका महाडिक यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात ते या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करणार का याकडे दूध उत्पादक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.